वेलकम बॅक टू माय चॅनल अदिती तांबे व्लॉग्स. आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 9 आणि टुडे वी आर गोइंग आउट फॉर डिनर. सो पूर्ण फॅमिली माझी, म्हणजे आज माझे ॲक्च्युली एक भाऊ आणि वहिनी नाही आहेत, ते बाहेर गेलेत. सो बाकीचे आम्ही आज चाललो आहे बाहेर डिनरसाठी. आज आहे संडे आणि सडन प्लॅन बनला माझ्या भावाचा की आज आपण बाहेर जाऊया डिनरसाठी. सो पहिले आम्ही वी वर डिसाइडिंग की आपण मॅकडीला जाऊया. माझी वहिनी बोलत होती मॅकडीला जाऊया, पण नंतर थोडंसं प्लॅन चेंज झाला. भाऊ बोला की मॅकडीला नको, आपण इथे जाऊया. सो आम्ही आता एक चाललो आहे रेस्टॉरंटमध्ये, आणि कुठलं रेस्टॉरंट आहे मला त्याचं नावसुद्धा माहिती नाही आहे, कुठे जाणार आहोत काय ते, पण लेट्स सी कुठे जातो आहे ते तुम्हाला नक्कीच मी अपडेटेड ठेवेन. आणि स्टे ट्यून. आता मी पटापट रेडी होते कारण की मला लेट व्हायला नको, लवकरच जाऊ लवकर येऊ, कारण की उद्या आहे मंडे. सो उद्या ऑफिससुद्धा आहे. सो आता मी काय घालायचं ते बघते पटकन. बाहेर खूप थंडी. आताच मी जस्ट भाजी मार्केटला गेलेली, भाजी घेऊन आलेली आहे आणि बाहेर खूपच थंडी आहे. तुम्ही भाजी मार्केटचा व्लॉगसुद्धा बघितला असेल, नसेल बघितला तर लवकर जाऊन बघा. सो या बाहेर खूप थंडी आहे, त्यामुळे मी काहीतरी असं थोडं वॉर्मच घालून जाईन. आणि या चला आता पटापट मी रेडी होते कारण की मला लेट व्हायला नको. सो रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते. सो गाईज मी डिसाईड केलं की मी हा एक टॉप घालते जो की थोडासा वॉर्म पण आहे, कारण की बाहेर खूप थंडी आहे आणि रेस्टॉरंटमध्ये सुद्धा थंडी असेल, त्यामुळे हा मी एक वॉर्म टाईप असा टॉप आहे तो घालते आणि विथ दिस टोन जीन्स. गाईज मी रेडी झालेली आहे आणि आता मी जस्ट पाणी पिते कारण की मला तहान लागली आहे. सो मी गेट रेडी विथ मी व्हिडिओसुद्धा शूट केला आहे आणि रेडी झालेली आहे मी फायनली. सो नाव जस्ट ड्रिंकिंग वॉटर. आणि मी, माझा भाऊ, वहिनी, मम्मी, आम्ही चौघंजणं आता जाऊ बाय कार. अँड देन माझा एक भाऊ आहे तो गेला आहे बाहेर. सो तो आम्हाला जॉईन करेल तिकडून बाहेरून येऊन. चला. मम्मीने पूर्ण पॅक केलंय जॅकेट घालून. मम्मीला खूप थंडी लागते म्हणून मम्मीने पूर्ण जॅकेट वगैरे घालून मस्त पॅक. तेच बघतायत इथे जायचंय मल्हार. वसईला नाही, वसईला कुठे आम्ही डिसाईड करतोय गाईचं तर कुठे जायचं पहिले ते. मला आता मी निघतोय गाईस पटकन. 10 वाजायला आलेत. चलो. चला गाईज आता आम्ही आलोय खालती फायनली आणि गाडी पण काढलेली आहे आपली. चला लवकर. चलो जल्दी. काय बोलतात त्याला, फायर ब्रिगेड माहिती आहे. आज खूप जास्त थंड पडलाय. थंड लागत. हे आपली एसी आहे, एसी चालू केलं ना, एसीचं येतंय. कशाला एसी थंड लागतंय ना. बाहेर पण थंड आहे खूप. मग आपण गेलो ना आणि मॅपवर खातात ना, पनीर वगैरे, मशरूम वगैरे खातात ना. पण काही लोक सगळीच चीज नाही खात. तू काहीच नाही खात. तिथे असतेच गर्दी ना संडेला, पण अशी पण असते, पण संडेला जरा जास्त असते स्टार बाजारमध्ये. आणि या हॉलमध्ये तर
आम्ही ऑफिसवरून येतो ना, रोज लग्न चालू असतं तिकडे, रोज लग्न चालू असतं कोणाचं ना कोणाचं. भैया लोकांचं जास्तच. पूर्ण ट्रॅफिक जाम होतो कारण की इथे त्यांचं ते वरात वगैरे घेऊन जातात ना घोड्यावर बसून. हा, बारात घेऊन जातात ना. हा, आणि नाचत पण असतात रस्त्यावरती ते लोक, बँड बाजा वाजवत. एकदम ट्रॅफिक जाम होतं पूर्ण. ओके, सो सिल्वर पार्कला पोचल्यावरती आपल्याला राईड घ्यायचं आहे. गाईज आम्ही पोचलोय रेस्टॉरंटला आता. पार्किंग विचारू आले. उतरू आम्ही इथून. ये मम्मी. हा, इकडूनच ना. ये सो गाईज आम्ही फायनली पोचलोय आता रेस्टॉरंटला. अँड द रेस्टॉरंट नेम इज मल्हार. सो विच इज लोकेटेड ॲट मीरा रोड, सिल्वर पार्क. आणि तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस पाहिजे असेल तर आय विल गिव्ह यू इन द डिस्क्रिप्शन बॉक्स. सो चला जाऊया आता. इथे वेटिंग आहे गाईज. इथे वेटिंग पण असतं खूप. आणि मगाशी तुम्ही बघितलं की इथे 4-5 माणसं वेटिंगवर होते. सो ते लोक आता गेलेत आणि आता आम्ही वेटिंगवर आहोत. सो जर का तुम्हाला यायचं असेल तर वेट करावं लागेल थोडं, अकॉर्डिंग टू पीपल की किती आहेत आणि त्या अकॉर्डिंग तुम्हाला थोडंसं वेट करावं लागेल. आता आम्ही पण वेटिंगवरच आहोत इथे. सो गाईज आमची या लोकांनी इथे गाडी जी आहे ती पार्क केलेली आहे. आम्ही गेलो होतो संडेला, त्यामुळे मे बी आम्हाला थोडं जास्त वेट करावं लागलं. म्हणजे हाफ ॲन आवर आम्ही वेट केला आणि त्यानंतर मग आम्हाला बोलवलं आतमध्ये. सो मे बी तुम्ही जर वीकडेजला गेलात तर तुम्हाला एवढं वेट करावं नाही लागणार किंवा वेटिंग नसेल तेव्हा. इथे आम्ही डिसाईड करतो, आम्हाला इथे दिसतंय. सो आम्ही इथूनच बघतो आता काय काय ऑर्डर करायचं. चिकन थाली, टेंडर कोकोनट. तू काय खाणार मम्मी? हां, भरलेला पापलेट. कच्चं नाही देणार. त्याला बोलायचं थोडं चांगलं शिकव. हां, त्याला सांग दे मा बोलतो ना. बोल एकदम चांगलं निलगिरी कडकवल्यानंतर कोरमा प्लस फिश. मस्ट ट्राय. कोरमा फिश गाईज वी आर इन वेटिंग. सो आता जसं खाली होईल तसं आम्हाला बोलवतील ते लोक, कारण की आता आमचाच नंबर आहे. सो आणि माझा भाऊ पण अजून आलेला नाही आहे. सो त्याला आम्ही सांगितलं आहे की तो गेला ॲक्च्युली नित्याच्या घरी. नित्य इज माय नेफ्यू, जो की माझ्या घरी आलेला तुम्हाला माहिती असेल. सो तो नित्याच्या घरी गेला आहे. सो आम्ही बोललो की नित्याला आणि विनीला दोघांना पण घेऊन ये. सो लेट्स सी त्यांना घेऊन येतो आहे का तो. आणि रेस्टॉरंट तर बाहेरून चांगलं वाटतं आहे, पण दिस रेस्टॉरंट इज बेसिकली की सी फूडसाठी तुम्हाला हे आहे स्पेशली, आय थिंक सो, जेवढं मला माहिती आहे. पण आपण आज जाऊन बघूया की नक्की काय काय मेन्यू आहे त्यांचं ते. चल आता इथे आम्हाला टाईमपास काय नव्हता, त्यामुळे आम्ही इथे थोडं बघायला आलो आहे, कारण की थोडंसं एक्सप्लोअर करतो इथे काहीतरी दिसतं इंटरेस्टिंग. लेट्स सी. आलं पियासाठी पण चांगलं असतं. गाईज आम्ही बघून आलो ॲलोवेरा ज्यूस. आम्ही घेणार पण होतो, पण मी इथे विचारायला आली ह्या लोकांना आणि हे लोक बोलले की नाही पिणार आम्ही. सर्दी पण नाही होते ना. काय